नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण फ्लावरची भाजी बघणार आहोत। मस्त अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी झटपट होते आणि ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते। ज्यांना फ्लावरची भाजी आवडत नाही तीही हे लोक भाजी आवडीने खातील ही माझी खात्री आहे आणि तुम्हाला कमेंट्सही छान छान येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण फ्लावर घेतलेला आहे, तो आपण व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे। आपल्याला फ्लावर हा मोठा मोठाच ठेवायचा आहे, जास्त छोटा करायचा नाही। जास्त छोटा जर केला तर आपली फ्लावर शिजल्यानंतर खूप अशी मऊ पडते, त्यामुळे तुम्ही फ्लावर निवडताना थोडासा मोठाच ठेवा। त्यानंतर आपण मस्त अशी पाण्यामध्येही हळद आणि थोडंसं मीठ घालून भाजीला एक उकळी काढून घेणार आहोत, जेणेकरून फ्लावरला जे औषधं वगैरे मारलेली असतात तसेच अळई वगैरे हे सर्व मरून जातात आणि खायलाही मग फ्लावर छान लागते। चला तर मग आपली फ्लावर ही हळद वगैरे टाकून एकदा एक उकळी काढून घेऊ आणि ती गाळून घेऊ। त्यानंतर भाजीसाठी आपण 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे आणि मोठे 3 टोमॅटो घेतले आहे, तसेच आलं आणि लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे। यामध्ये मी एक बटाटा घालत आहे। बटाटा हा तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल। बटाटा मी स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे आणि तो तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। यामध्ये मी थोडीशी जिरे आणि मोहरीही घातली होती। बटाटा फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये फ्लावरही फ्राय करून घेणार आहोत। अशा प्रकारे जर तुम्ही फ्लावर ही तेलामध्ये फ्राय करून घेतली तर फ्लावरला मस्त असा क्रिस्पीपणा येतो आणि ही फ्लावरची भाजी खायला टेस्टी होते। त्यानंतर आपण भाजीत घालण्यासाठी मसाले काढून घेऊ। या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि यामध्ये मी अर्धा चमचा पावभाजी मसालाही घालत आहे। पावभाजी मसाल्याने भाजीला टेस्टही छान येते आणि भाजी खायला खूप टेस्टी लागते। आपली फ्लावर ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, त्यानंतर ती एका ताटात काढून घ्यायची आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेतला आहे आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग याची आपण फोडणी करून घेणार आहोत। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि तो मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। कांदा तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढे तुमची भाजी ही टेस्टी होते। आपला कांदा हा परतवून तयार झाला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट ही घालून घेणार आहोत। हे सर्व आपण मिक्सरला एकत्रच वाटून घेतलं होतं। हे घालून आपण थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मस्त अशी तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत। टोमॅटो लवकर परतावा यामुळे तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या, जेणेकरून तुम्हाला मसाला परतवायला टाईम लागणार नाही। अगदी 4 ते 5 मिनिटात व्यवस्थित असं परतल्या जातं। झाकण ठेवल्याने मसाला हा आपला लवकर परततो, टोमॅटोही व्यवस्थित शिजला जातो। मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसालाही व्यवस्थित परतला गेला आहे। त्यानंतर आपण हे सर्व मसाले यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत। यानंतर आपण यामध्ये फ्लावर घालून घेणार आहोत। फ्लावर घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, आपण टोमॅटो परतवतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे यामध्ये मीठ घालताना
काळजीपूर्वक घाला. त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आणि यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालत आहे. साधारण 1 वाटी मी यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटानंतर आपली भाजी ही व्यवस्थित शिजल्या जाते. भाजीला ग्रेव्ही ही अशी छान येते. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. ही भाजी खायला खूप छान लागते. तसेच तुम्ही ही भाजी चपाती, तंदुरी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता. ही भाजीची चव अप्रतिम लागते. तुम्ही अशा पद्धतीने फ्लावरची भाजी नक्की करून बघा. ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील. वरून आपण कोथिंबीर घालून घेतली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. आपली भाजी ही तयार झाली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.